अनेकदा बँक बदलली की सर्व काही बदलतं. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच एक नवी सुविधा लागू करण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे मोबाईल नंबरप्रमाणे आता तुम्हाला तुमचं बँक खातंही पोर्ट करणं शक्य होणार आहे. बँक खातं पोर्टेबिलिटी यामुळे आता ग्राहकांना आपली बँक बदलताना जुना खाता क्रमांक सोडून देण्याची गरज भासणार नाही. हे नेमकं कसं असणार आहे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता पाहूयात ही नवी बँक खाते पोर्टेबिलिटीची नवी प्रणाली काय आहे. रिझर्व्ह बँकेच्या एका नवीन योजनेअंतर्गत बँक खाते पोर्टेबिलिटी लागू केली जात आहे, ज्यामुळे लोकांना एका बँकेतून दुसऱ्या बँकेत सहजपणे हस्तांतरण करता येईल. ग्राहकांना अधिक सोय आणि स्वातंत्र्य देण्यासाठी हा बदल लागू केला जात आहे. सध्या जर एखाद्या व्यक्तीने बँक बदलली तर त्यांना नवीन खाते क्रमांक मिळवावा लागतो आणि तो सर्वत्र अद्ययावत करावा लागतो. मात्र नवीन प्रणालीमध्ये तुमचा खाते क्रमांक सार्वत्रिक ओळख म्हणून काम करेल. याचा अर्थ असा की तुम्ही तुमची बँक बदलू शकता, परंतु तुमचा खाते क्रमांक तोच राहील. नवीन बँक जुना खाते क्रमांक त्यांच्या प्रणालीमध्ये सक्रिय करेल. यामुळे बँक बदलणे मोबाईल नंबर पोर्ट करणे इतकं सोपं होईल. तसेच या सेवेमुळे ग्राहकांची खराब सेवेपासून सुटका होणार आहे. जर तुमची सध्याची बँक खराब सेवा देत असेल किंवा अवाजवी शुल्क आकारत असेल तर तुम्ही सहज दुसऱ्या बँकेत शिफ्ट होऊ शकता. यामुळे बँकांमधील स्पर्धा वाढेल, ज्यामुळे त्यांना त्यांच्या सेवा सुधारण्यास भाग पडावं लागेल. मात्र याचा EMI, SIP आणि बिल भरण्यावर काय परिणाम होईल जाणून घेऊ. बँक बदलताना सर्वात मोठी चिंता ही असते की EMI, SIP किंवा बिल भरणे. पण नवीन प्रणालीमुळे असं होणार नाही. सर्व ऑटो डेबिट आणि पेमेंट एका केंद्रीकृत प्लॅटफॉर्मद्वारे नवीन बँकेत आपोआप हस्तांतरित केले जातील. ग्राहकांना कोणत्याही कंपनीला किंवा बँकेला स्वतंत्र माहिती देण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे व्यवहार सुरळीत होतील. तसेच ही प्रणाली पास या प्रणालीने सुलभ केली जाणार आहे. ही प्रणाली नेमकी काय पाहूया. ही संपूर्ण प्रक्रिया सुलभ करण्यासाठी पेमेंट स्विचिंग सर्व्हिस म्हणजेच पास नावाचा एक विशेष प्लॅटफॉर्म विकसित केला जात आहे. ही प्रणाली तुमचा सर्व ऑटो डेबिट आणि पेमेंट डेटा सुरक्षित ठेवेल. तुम्ही बँक बदलताच ही प्रणाली सर्व पेमेंट आपोआप नवीन बँकेत हस्तांतरित करेल. यामुळे वारंवार फॉर्म भरण्याची किंवा माहिती अद्ययावत करण्याची गरज नाहीशी होईल. तर या नवीन प्रणालीमुळे ग्राहक आणि बँकांसाठी काय बदलेल पहा. या बदलांमुळे ग्राहकांना अधिक स्वातंत्र्य आणि सोय मिळेल. त्यामुळे ते त्यांच्या गरजेनुसार सर्वोत्तम बँक निवडू शकतील. मात्र नवी प्रणाली बँकांसाठी एक आव्हान असेल, कारण त्यांना आता ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी चांगली सेवा द्यावी लागेल. तांत्रिकदृष्ट्या फक्त IFSC कोड सारख्या काही गोष्टी बदलू शकतात, पण खाते क्रमांक तोच राहिल्याने ग्राहकांचा मोठा मनस्ताप वाचणार आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला नक्की फॉलो करा. धन्यवाद.